माने विधानसभेला देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीला ट्रम्पेटचा फटका बसलाय। विधानसभा निवडणुकीतही 9 ठिकाणी सातारा पॅटर्न पाहायला मिळाला। तुतारीला मिळणारी मतं जर शरद पवारांच्या पक्षाला मिळाली असती तर 9 जागांवर शरद पवार पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्याचं बोललं जात आहे। यामध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके अशा उमेदवारांचा समावेश आहे। तर आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांना ट्रम्पेटमुळे निसटता विजय मिळाला आहे। सावंगीमध्ये आपण बघतोय राजेश टोपे पराभूत झाले। 2309 मतांनी ते पराभूत झालेले आहेत। तर ट्रम्पेटला इथं 4830 मतं मिळाली। आंबेगावमध्ये देवदत्त निकम यांचा पराभव 1523 मतांनी झाला। ट्रम्पेटला इथं 2965 मतं मिळाली। पारनेरमध्ये राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झालेला आहे। ट्रम्पेटला इथं 3582 मतं मिळाली आहेत। फवाद अहमद हे 3378 मतांनी पराभूत झालेले आहेत। ट्रम्पेटला इथं 4075 मतं मिळाली आहेत। शहापुरात पांडुरंग बरोरा जे आहेत ते 1672 मतांनी पराभूत झालेले आहेत। तिथं ट्रम्पेटला 3892 मतं मिळाली। बेलापुरात संदीप नाईक हे 3377 मतांनी पराभूत झालेले आहेत आणि इथं ट्रम्पेटला आपण बघतोय 2860 मतं मिळाली आहेत। परांड्यामध्ये राहुल मोटे हे 1509 मतांनी पराभूत झाले आहेत। ट्रम्पेटला इथं 4446 मतं मिळाली आहेत। केजमध्ये पृथ्वीराज साठे हे 2687 मतांनी पराभूत झालेत। ट्रम्पेटला इथं 3559 मतं मिळाली आहेत। विजय बांबळे हे 4516 मतांनी पराभूत झालेत। ट्रम्पेटला इथं 7430 मतं मिळाली।